एव्हरीबडी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आता ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी करते. तर ब्लॉगची सुरुवात मी संध्याकाळी करते. आणि आज आम्ही जेवायला खूप साधं सिंपल बनवलंय. आज आम्ही बनवला आहे ओनली खिचडी. आपली खानदेशी स्टाईल डाळ टाकून खिचडी असते ना, मग तुरीची डाळ टाकून तशी खिचडी बनवली आहे. जास्त काही बनवलं नाही आज. आम्ही बस लोणचं आणि भात खातोय आम्ही दोघी. आज मूड नव्हता एवढा काही. सकाळी भेंडीची भाजी चपाती वगैरे बनवली होती आणि दुपारी आम्ही काही फ्रुट्स वगैरे खाल्ले. एवढा काही मूड नव्हता आणि भूक पण लागली, पण असं काही भाजी चपाती खायचं काही मूड नव्हता. म्हटलं खूप दिवस झाले आपण खिचडी काही केली नाही, मग म्हटलं खिचडी करूयात. स्पृहाला पण विचारलं, ती म्हणे ओके म्हणे. तशीच बनवली आणि आता खाते मस्त. आम्ही पण खाते. तर हे बघा, अशा प्रकारे भात बनवला आहे मोकळा मोकळा. तिला मोकळाच पाहिजे होता, मम्मा एक एक दाणा मोकळा पाहिजे. तर हिअर यू कॅन सी की एक एक दाणा मस्तपैकी मोकळा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता असा. आणि ती पण जेवते इथे विथ हर टॅब. तर ना आज झाली आहे सकाळ आणि बघा माझ्या बाटल्या भरायचं काम चालू आहे. हे मोठी बॉटल, ह्या अशा 6 बॉटल आहेत. सध्या 5च्या 5 निघाल्या. फ्रीजमध्ये फक्त 1 बॉटल भरलेली आहे, त्याच्यामुळे मला ह्या बॉटल. आणि मी ना ह्या बॉटल जास्त प्रेफर करते बरं का. ह्या पटकन थंड होतात, 5 मिनिटात आपल्याला पिण्याला थंड होतात, त्याच्यामुळे त्या मी भरायला प्रेफर करते. तर आणि हे बरं राहतं जेवायला वगैरे बसलं तर. एवढी मोठी बॉटल मला कामा येते. ती दरवर्षीची जुनी वापरत नाही बरं का आम्ही. यावर्षी घेतलं आहे तर यावर्षी हिचा वापर करू, उन्हाळा संपला काहीला टाकून देऊ. त्याच्यानंतर ही स्प्राईटची बॉटल कालच स्पृहाने फिनिश केली ना, त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या बॉटल मी भरते. आणि भांडे वगैरे टाकून झाले, किचन वगैरे एकदम क्लीन झालेलं आहे बघा. आणि हे बघा माझं किचन आहे ना, हे बघा स्वच्छ आहे की नाही बघा. तरी पण असं वचवच वाटतं ना इथे, एकदम असं की जसं कचराच पडला आहे बा असं वाटतं. हे बघा, दूध तापायला ठेवलं मी आता जस्ट. आणि काल रात्री सगळं क्लीन करूनच झोपली होती मी. तर बघू शकता तुम्ही, सगळं क्लीन आहे. आणि ना आज दुकानात गेली होती सकाळी सकाळी, तर स्पृहाला मस्त क्रीमचे बिस्किट घेऊन आले. तिला लागतात हे बाउन्सवाले जे आहेत का, ते तिला फार आवडतात, म्हणून मी ते तिला घेतले होते. आज घेऊन आली तिला आवडतील ते. आणि काही गूळ वगैरे हवा होता तर गूळ घेऊन आले मी. हे एव्हरीबडी, तर बघा अशा प्रकारे माझ्या बॉटल भरून झालेल्या आहेत. ती जी लास्टची बॉटल आहे तिला ॲक्च्युली फिल्टरमधलं पाणी संपलं, मी फिल्टर स्टार्ट केलं आहे आता. तर एवढ्या भरल्या. आणि मी तरी म्हणते ना 1 2 3 4 5 6 7 8 9 लिटर, 10 लिटर आय थिंक 10-15 लिटर बसतं वाटतं पाणी त्याच्यामध्ये, म्हणूनच ते एवढ्या बाटल्या भरू शकल्या. ही 2 लिटरची बॉटल आहे ॲक्च्युली. हे तुम्ही बघू शकता, मस्तपैकी भरल्या आहेत मी. आणि ही राहिली आहे, तिला धुवावी पण लागेल. आणि फिल्टरमधलं पाणी संपलं आहे जरा, त्याच्यामुळं मी काय हे नाही केलं आहे. आणि इकडे माझं दूध तापून झालेलं आहे. मी आता थोडंसं दूध घेते स्वतःला प्यायला, विदाऊट शुगरवालं. आणि मग बसते जरा. तर ना मी सकाळी उठून पटकन ना मंदिरात जाऊन आली. आणि येतानाच मग सगळं बिस्किट वगैरे स्पृहासाठी घेऊन आली. आणि आज आहे डेट, तर आज मंगळवार आहे. आणि बघा मी कसा ड्रेस घातलाय एकदम असं, मला तुम्हाला दाखवता नाही येणार असा, पण आय थिंक आय कॅन शो मी लाईक. तर बघा असं आहे, पूर्ण नायरा पॅटर्न मला आहे. तुमचं नाही दिसणार तुम्हाला, बट त्याची फिल्टरचा जरा आवाज आहे ना, त्याच्यामुळे काय होतंय, माझा आवाज मला असं वाटतंय की बारीक पडतोय का काय असं वाटतंय. आणि स्पृहा अजूनही झोपली आहे. तर तशी पण मी तिला झोपू देते. आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे सुट्ट्या एन्जॉय करू द्या. शाळा सुरू झाली का मग तिला वेळेत उठवत जाईल. चला तर मग गाईज, आज दिवसभरामध्ये काय काय होतं काय काय नाही ते तुम्हाला मी दाखविते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग गाईज, व्हिडिओ अजून आहे, संपलेला नाहीये. स्टे ट्यून. आज अळूच्या वड्या बनवायचा प्लॅन आहे ॲक्च्युली. 10 रुपयाला मस्त जोडी मिळाली, अशा 3 जोड्या घेऊन आली मी 30 रुपयाच्या. आणि आज अळूच्या वड्या बनवून ठेवूयात म्हटलं, मस्त खाऊयात. स्पृहाला फार आवडतात त्या. तर आता पानं धुवून घेते, मग बनवायला घेते. तर तुम्ही बघू शकता अळूच्या वड्यांना स्टीम झाल्या आहे. आणि काही फ्राय पण केलंय, मी दाखवते तुम्हाला. तर इकडे बघा मस्त फ्राय करून ताटामध्ये टाकलंय. आणि इकडे करत आहे मी खिचडी गरम.
आज तर माझा उपवास आहे, त्याच्यामुळे ही खिचडी मी ना स्पृहाला खायला देणार आहे. बिकॉज तिला पण कळू द्या ना किती सुंदर लागते गरम केलेली खिचडी. तुला कोथिंबीर आळू वड्यांमध्ये तिचं काम होऊन जाईल, बरं का, तिचं पोट भरून जाईल. पण मग म्हटलं बघू थोडंसं ठेवून येईल. अजून काही म्हटली तर बनवावं लागेल परत दुपारी मला. चपातीचं पीठ मळून ठेवलंय मी तसं. जर म्हटली चपाती करून दे, भाजी करून दे, तर पटकन चपाती टाकून दिला नाही काहीतरी बनवून देईल तिला पटकन. एनिवेज आता झालंय गरम. थोडीशीच होती उरलेली, म्हटलं देऊयात तिला आता. आणि आता ह्या आळूवड्या मस्तपैकी मी तिला द्यायला घेऊन जाते. स्पृहासाठी बनवलाय मस्तपैकी भात आणि आता त्याच्यावर वरण टाकते. भात बघू शकता तुम्ही मस्तपैकी मोकळा मोकळा झालाय. आणि इकडे होतंय वरणामध्ये ना मी मिरची वगैरे काही टाकली नाहीये, बिकॉज तिच्या पुरतच आहे. मी खाणार असते तर मग मी टाकली असते मिरची, बरं का. बट मी माझ्या पुरतं करते म्हणून मी काही मिरची टाकली नाही. थोडीशी स्प्रिंकल दिसतंय का तुम्हाला, लाल लाल बस्ती टाकलंय. ती काही एवढी स्पायसी नाहीये. आणि बाकी फक्त जिरं मोहरी आपली फोडणी दिली आहे आणि वरण रेडी आहे. तर वरण आता मी भातावरती टाकून घेते. त्यास तुम्हाला मस्तपैकी वरण देते. वरण आहे ना फक्त मुगाच्या डाळीचं वरण आहे. युजली मला ना तूर आणि मूग मिक्स आवडतं, बरं का. पण मग रात्रीचं ना ऍसिडिटी होते, त्याच्यामुळे मुगाचं बेस्ट राहतं. मला उपवास सोडायचा होता, त्याच्यामुळे ना मी आळूच्या वड्या होत्या ना त्या तळून घेतल्या आणि बाजरीची भाकरी टाकून घेतली आणि मी तेवढंच खाल्लंय आणि तेवढंच जेवली. आज मी उपवास सोडलाय माझा. स्पृहाला बी आळूच्या वड्या दिल्याय खायला आणि थोडेसे एक चिला करून दिलाय बेसन पिठाचा. बघू ती खाते की नाही माहित नाही, काही आयडिया नाही. पण तिला खूप सारं वरण देते, म्हणजे डाळ पण जायला पाहिजे. ओके, डन. आता मी तिला ना मस्तपैकी मिक्स करून जेवायला देऊन देते. बघा मस्त झालं एकदम छान छान. मला असा मोकळा भात फार आवडतो. यायला लागली टेक्निक आता हळूहळू मला भाताला. पाणी कमी किती टाकायचं वगैरे काय. ऍक्च्युली भात वेगवेगळे येतात ना माझ्या घरी, त्याच्यामुळे काय होतं, काही भातांना ना खूप पाणी लागतं, काही भातांना फार कमी पाणी लागतं. आणि आम्ही व्हरायटीमध्येच आणतो, एक खटे घेऊन ठेवत नाही एकसारखंच, त्याच्यामुळे मग मला अंदाज चुकतो. हे मी वेस्ट चला तिला आता जेवायला देऊन देते.